साजूकचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या होऊन आज 9वा दिवस आहे. आज ही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. खरं तर या आरोपींना पकडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतानाही आज 9व्या दिवशीसुद्धा अद्याप आरोपी पकडले गेलेले नाहीत. यामुळं सगळा महाराष्ट्र खरं तर आश्चर्यात पडलेला आहे, तितकाच दहशतीत आहे. कारण एवढ्या मोठ्या घटनेतील आरोपी 9व्या दिवशीसुद्धा पकडले जात नाहीत आणि तेही विधानसभेत एवढा दबाव टाकून किंवा बाह्य रस्त्यावरही एवढा दबाव असतानासुद्धा अद्याप आरोपी पकडले गेलेले नाहीत. या ठिकाणी देशमुख परिवाराला आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी, वेगवेगळ्या संघटना आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. खरं तर एक मोठा आक्रोश आहे याबाबतीत. मात्र तरीही 9व्या दिवशी आजपर्यंत अद्याप आरोपी फरार आहेत. नक्कीच वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. छावा संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष हेही या ठिकाणी आहेत. काय सांगाल साहेब याबद्दल? सर्वप्रथम की देशमुख परिवारावर एक मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि त्या दुःखाच्या डोंगरा कोसळलेला आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज जे काही चाललेलं आहे, तर महाराष्ट्रातील सर्व जनता आज भयभीत आहे. 9 दिवस होऊन या ठिकाणी क्रूरपणे हत्या होते आणि त्या हत्येतील आरोपी आजपर्यंत सापडत नाही. मग नेमकं पोलीस प्रशासन कसा शोध घेतोय हा प्रश्न आहे. आजच आता आम्ही एका मंत्री महोदयाची बाईट ऐकली आणि ते सांगितले की व्यवहार या गोष्टीचा कुठंही व्यवहारशी संबंध नाही. गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच म्हणून गावातील एखाद्या व्यक्तीला मारहाण होत असेल तर तिथं जाणं हे गावचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य होतं. ते तिथे गेले, जे मदत करायची ती त्यांनी केली. फक्त हाच राग मनात धरून एवढी क्रूरपणे महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे आणि म्हणून या घटनेचा आपण करावं तेवढा निषेध कमी आहे. परंतु माझं असं मत आहे की या घटनेला कुणीकडं तर पॉईंट टर्न करण्यापेक्षा एक माणुसकी म्हणून महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळांनी, नेतेगणांनी याला जातीच्या पलीकडे पाहून माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक होतकरू तरुण, महाराष्ट्राचा एक होतकरू तरुण 15 वर्षे गावचा सरपंच राहतो, त्या तरुणाची क्रूरपणे हत्या झाली आहे. त्या समाजाला, त्या गावाला, त्या कुटुंबाला आणि त्या कुटुंबातील त्याच्या वारसांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय असाच आहे की जोपर्यंत आरोपी या ठिकाणी सापडत नाहीत तोपर्यंत न्याय मिळाला असं वाटणार नाही. त्या आरोपीचा शोध ते पाताळा जरी असतील तर पोलीस यंत्रणेनं त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे. आणि त्याची सखोल चौकशीचे तर या ठिकाणी आत्तापर्यंत सगळं आम्ही विधिमंडळ पाहतोय की फक्त आश्वासनं या ठिकाणी मिळत आहेत. आश्वासनावर या ठिकाणी नाही. आज 9वा दिवस आहे आणि 9 दिवस जर आरोपी सापडत नसतील तर या तपास यंत्रणेवर महाराष्ट्रातील सर्व तरुण या ठिकाणी साशंक नजरेनं पाहतायत आणि ही जर साशंकता दूर करायची असेल तर त्यांना अटक झालीच पाहिजे अशी आमची छावा संघटनेच्या वतीनं मागणी आहे. अन्यथा महाराष्ट्रभर या ठिकाणी तीव्र जनआंदोलन या ठिकाणी उभारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या ठिकाणी कवेकर साहेब आहेत. काय सांगाल साहेब? आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे या घटनेकडं खरं तर कुटुंबानं सगळं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. कोणी याला जातीचा रंग देऊ नका, धर्माचा रंग देऊ नका, अनेक गोष्टी. फक्त आम्हाला न्याय पाहिजे. इथं अनेक प्रतिनिधी येतात. खरं तर कुटुंबीय आता या स्थितीला चाललं आहे. एवढे सगळे नेतागण येऊनसुद्धा न्याय मात्र मिळत नाही आहे. आरोपी अद्याप अटक केले जात नाहीत. यामुळं कुटुंबाच्याही आशा कुठंतरी आता कमी होत आहेत या घटनेच्या बाबतीत असं म्हणावं लागेल. आपण काय सांगाल? प्रथम मी या गावचे सुपुत्र लाडके संतोषजी देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा निषेध करतो आणि मराठा समाज शांत आहे. पण एक बार जर भडकला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मागचे उदाहरण पाहिलेलं आहेत. जरांग्यावर छोटासा हल्ला झाला तर पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज उठून जरांग्याच्या पाठीमागं उभा राहिला आणि आता जी संतोष देशमुखावर जी एवढा भ्याड आणि एवढा क्रूर त्यांची जी हत्या केली, ह्या हत्येसाठी पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. शिवराम पानसरे, जाखोरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आपल्या देशमुख परिवाराचे जे सुपुत्र सरपंच गेले 15 वर्षे अतिशय त्यांनी
घोडी गुलामीमध्ये ह्या गावाचं नेतृत्व केलं. नुसतं नेतृत्वच केलं नाही तर मी म्हणाल 15 वर्ष सरपंच पदावर जी लोक त्याला ठेवतात त्याचं काम कसं असलं पाहिजे ही भूमिका त्यांच्याकडे होती आणि त्यांनी तळागाळातल्या माणसांपर्यंत हे काम केल्याची त्यांनी त्याची तयारी दाखवलेली आहे. आणि म्हणून जो आघात ह्या कुटुंबावर झालेला आहे अतिशय दुर्दैवी आघात आहे. असं कोणच्यावरही होऊ नये. प्रत्येकाक दुश्मनी असते किंवा वाद असतो किंवा काय असतो हा भाग बाजूला आहे. आणि हा जो प्रकार झाला आहे हा वेगळाच प्रकार झाला. असा प्रकार राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असा प्रकार पुन्हा कधी बी आणि कुठेही बी आणि कोणच्यावरही बी असा घडू नये असं तरी मला वाटतं. कारण का ह्या प्रकारामुळं लोकांच्या नजरा याला काय झालं नाही तर मग मला काय होईल, मला काय झालं नाही तर याला काय होईल हा प्रकार. तर यासाठी हे जे काही कोण गुन्हेगार असतील कोण काय असेल यांच्या मागं तर मला तरी वाटतं ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने वेळेमध्ये त्यांना अटक करावं. आमचे नामदार बाळासाहेब थोरातांच्या वतीनं ह्या देशमुख आपल्या सरपंचांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.